अध्यक्ष महाराज, खरं तर मायनॉरिटीचे जे काही आता आपण कॉलेजेसला मान्यता दिल्यात, आता त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की कायद्या घटनेमध्येच त्या पद्धतीच्या व्यवस्था आहेत, पण आपल्या राज्यामध्ये आता खूप साऱ्या ज्या तक्रारी आमच्याकडे आहेत तर येईल वेळेप्रमाणे या विधानसभेत मांडू आम्ही. तर अनेक कॉलेजेसमध्ये त्यांनी ते आपल्या परिवाराची सगळे बहीण बायको वगैरे सगळे अशा पद्धतीचे ते समिती हे केले. त्याची संख्या जो तुम्ही सांगितला तो शिक्षकां तिथं प्राध्यापकांच्या भरती वगैरे ह्या सगळ्या मोठा गोळ आहे. त्याला फुल ग्रँट आपण देऊन टाकल्यात त्यांना. आणि कॉलेजेस अशा छोट्या छोट्या इमारतीमध्ये भरवले गेले. त्याला तुम्ही ते पाहिलं पण नाही त्याचे नेमके कॉलेजेस कुठं चालतात, काय भरती झालेली आहे, किती विद्यार्थी आहेत, याचं कुठेही माहिती तुमच्याजवळ नाही. पेमेंट चाललेलं आहे मंत्रालयातही. काही लोकांनी तर मग तुम्हाला मान्यता देतो माझ्या कुटुंबाला लावून द्या, तर काही लोक मंत्रालयातले लोक गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करतात आहेत कागदावर. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे आहेत. तुम्हाला ते पाठवूया आम्ही. पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कसं शिक्षणाचा व्यापार सुरू झाला आणि राज्याची तिजोरी कशी लुटली जाते त्याचं एक छोटं उदाहरण सांगितलं. सावित्रीबाई फुल्यांचं हा महाराष्ट्र, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र, सगळ्यांना अपेक्षित होतं की शिक्षण हे मोफत असलं पाहिजे. मधल्या काळात त्याला व्यापारीकरण झालं, आपण सगळेच पाहतोय. केरळ राज्यांनी परवा निर्णय घेतला, जसं सुधीर भाऊने आता सांगितलं त्याप्रमाणे केरळ राज्याने निर्णय घेतला की तिथं शिक्षणच मोफत करून टाकलं. मग महाराष्ट्रासारख्या राज्यांनी शिक्षण मोफत देण्याच्या बाबतचं काही भूमिका स्पष्ट केली पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढता येईल. पण आज व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्याचे मुलं मुली शिकू शकत नाही, हे गोष्ट तेवढीच सत्य आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. पैसे नसेल तर त्याच्या मुलामुलींना शिकताच येत नाही, ही परिस्थिती आहे. आपल्याकडून अपेक्षा सगळ्यांच्याच आहे दादा. त्यामुळे तुम्हाला याच्यातला मोठा अनुभव पण आहे असं सांगण्यात येत आहे. पण मला असं म्हणायचं की हा जो व्यापारीकरण जे सुरू झालेलं आहे महाराष्ट्रात, ते व्यापारीकरण थांबण्यासाठी आपण काय तरतुदी या ठिकाणी आणणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि मोफत शिक्षणाचं जसं केरळ राज्याने परवा धोरण घेतलं तसं महाराष्ट्र राज्य घेईल का? आदरणीय पण वस्तुस्थितीला ते नाही आहे ना खाली. म्हणून मगाशी सगळ्या सदस्यांनी ते सांगितलं की याच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली समिती आपली नाही. अरे तुम्ही वारंवार सभागृहात असं सांगता की एक उदाहरण द्या, पण तुम्हाला हे सगळीकडेच आहे, हे सगळीकडे आहे. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं कुठंतरी एक जिल्ह्याच्या स्तरावर कुठलं तरी नियंत्रण व्यवस्थेचं काहीतरी आपण केलं पाहिजे. कॉलेजला ठेवा, नाही करत ना, परिस्थिती नाही आहे, ती नाही आहे परिस्थिती. आणि हा जो बघा एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून नाही दिलं. मी तुम्हाला सांगितलं की तुमचं वस्तुस्थितीला नाही, आपला नियम असेल. दुसरा, या ज्या मायनॉरिटीच्या ज्या परमिशन आपण दिल्या तिथं कॉलेजेस नाही, बरोबर बसायला व्यवस्था नाही, मुलं नाही. मुंबईच्या मंत्रालयातले लोक त्यांचे रिश्तेदार तिथं नोकरीला आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीची स्थिती आहे. तर त्याच्यावरही काही आपलं नियंत्रण आहे की नाही त्याचं उत्तर आपण दिलं नाही.